नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी आता 15 तारीखलाच अमेरिकेचा अमेरिकेची भेट किंवा दौरा उरकून परत आलेलो आहे. योगायोग असा की आपल्याकडे जेव्हा 14 तारीख उजाडलेली होती तेव्हा अमेरिकेत 13 तारीख होती. आणि त्या अमेरिकेतल्या 13 तारीखच्या संध्याकाळी मी इथे आल्यानंतर काही मित्रांना काही वस्तू द्यायच्या, त्याची खरेदी करण्यासाठी माझ्या भाच्याबरोबर बाहेर गेलेलो होतो. आणि वॉशिंग्टन DC मध्ये 8, 8:30 होण्याच्या सुमाराला आम्ही ती खरेदी करून 8:30, 9च्या सुमाराला त्या भाच्याच्या घरी परतलो. आणि सगळ्यात पहिली बातमी मला ऐकायला मिळाली ती होती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका रॅलीमध्ये झालेला गोळीबार आणि त्यांच्यावर झालेला हल्ला. आणि त्यामुळे मी त्याला म्हटलं, बुवा टीव्ही लाव, मला बातम्या बघायच्यात, नेमकं काय झालं. कशी गोष्ट असते बघा मित्र. मी बातमी लावली, बघत होतो, तो गोळीबार झाला म्हणतात, धावपळ दिसत होती, कळत नव्हतं. 1, 2 चॅनेल तिथले काय काय फिरवून बघितले, तर अचानक तावातावात बोलणारे ट्रम्प हे कानाला काहीतरी हात लावतात आणि खाली बसतात आणि पळापळ सुरू होते. तर कोणीतरी शार्प शूटरने गोळ्या झाडल्या आणि ते नेमकी उजव्या कानाला त्यांच्या लागली. आणि झालं काय, ट्रम्प यांना ताबडतोब काय ते त्यांच्या तिथल्या सुरक्षा व्यवस्था दिलेली असते, ते लोक धावले. त्यांनी त्यांना चारी बाजूने घेरलं. दुसरीकडे आसपास जो बंदोबस्त होता, पोलीस सुरक्षा वगैरे होती, त्यांनी कुठे तो गोळीबार करणारा आहे तो शोधून काढून त्याला तात्काळ गोळी घातली आणि तो मेला सुद्धा. म्हणजे आम्ही घरी आणि बघतोय तर अक्षरशः काही थोड्या वेळापूर्वी, अर्ध्या पाऊण तासापूर्वी घडलेली घटना आहे. पण याचा परिणाम, मी तिथे होतो, भाचा माझा 20 वर्ष अमेरिकेत आहे, त्याची पत्नी हे जवळजवळ 20-22 वर्ष, 2 दशकापासून तिथे आहेत. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना पटकन म्हटलं की झालं, यांनी डेमोक्रॅट पक्षाचे जे उमेदवार आहेत, जो बायडन, जे आत्ता अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा पराभव करून टाकलेला आहे. तात्काळ ही माझी प्रतिक्रिया होती. आणि ज्या प्रकारे माझं इतक्या वर्षाचा राजकारणाचा अभ्यास आहे त्यानुसार दिलेली मी ती प्रतिक्रिया होती. योगायोग असं मित्रांनो की शनिवारी, मागच्या शनिवारी ही घटना घडली आणि मी ती प्रतिक्रिया दिली होती. आणि बरोबर 7 दिवसांनी शनिवारीच बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली. अमेरिकेच्या गव्हर्नर असोत किंवा राष्ट्रपती असोत, राष्ट्राध्यक्ष असोत, त्यांच्या निवडणुका ज्या होतात त्याचा जो काय नियम आणि कायदा आहे, नियमावली आहे, त्यानुसार कुठल्याही घटनात्मक पदावर उमेदवार दोनदाच निवडून येऊ शकतो, राहू शकतो. म्हणजे मेयर असला तरी जो तिथला प्रशासक म्हणून काम करतो, अशा ज्या निवडणुका होतात, तो प्रशासक म्हणून फक्त 2 टर्म, 4-4 वर्ष सलग काम करू शकतो. आणि त्यामुळे सर्वसाधारणतः ज्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असतो तो एकदा निवडून आला की पुढल्या निवडणुकीत तो पक्ष त्यालाच उमेदवारी देतो, नवा उमेदवार शोधत नाहीत. परंपरा अशी आहे की नाही शोधत. पण दुसरा जो पक्ष असतो, म्हणजे डेमोक्रॅट, आता डेमोक्रॅट अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या विरोधात लढवणारा किंवा त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार याला पहिल्यांदा आपल्या पक्षामध्ये विश्वास संपादन करावा लागतो.
मग त्याच्या प्रायमरीज म्हणतात, प्राथमिक फेऱ्या होतात आणि 10-10, 15-15, 20-20 उमेदवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी रिंगणात उतरतात, आपली घोषणा करतात, आपलं एक गट बनवतात. तो गट त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू करतो. वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या प्रकारे ती निवडणूक होत असते, पक्षांतर्गत होते. आणि त्या पक्षामध्ये आधी उमेदवारी मिळवावी लागते आणि जसजसे दिवस जातात, जवळजवळ वर्षभर आधी ही प्रक्रिया सुरू होते. 8-10 महिने या प्रायमरीज चालतात. तुम्हाला आठवत असेल तर साधारण 8 वर्षापूर्वी हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या इच्छुक उमेदवार होत्या. पण त्याच्याही आधी म्हणजे 2008 मध्ये 16 वर्षापूर्वी हिलरी क्लिंटन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या. डेमोक्रॅट पक्षातर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणार हे गृहीत होतं, कारण त्यांचे पती 1992 पासून 2000 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते, बिल क्लिंटन. त्यांचे जे उपाध्यक्ष होते ते नंतरच्या काळात 2000 मध्ये बुशच्या विरोधात लढले आणि पराभूत झाले आणि ज्युनियर बुश अध्यक्ष झाले होते. पण हिलरी क्लिंटन ह्या 2008च्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या, उमेदवारी मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा अनेकांना अपेक्षा नव्हती, पण अचानक बराक ओबामा हे मैदानात उतरले. आता ही गमतीची गोष्ट होती, डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाबतीत ही गमतीची गोष्ट होती की तोपर्यंत बराक ओबामा पर्यंत अमेरिकेचे जितके सगळे 200-250 वर्षात राष्ट्राध्यक्ष झाले त्यामध्ये कोणीही महिला नव्हती आणि कोणीही गौरेतर म्हणजे कृष्णवर्णीय किंवा करड्या कातडीचा कोणी अमेरिकेचा अध्यक्ष झाला नव्हता. त्यामुळे 2008 मध्ये ज्या वेळेला हिलरी क्लिंटन मैदानात उतरल्या तेव्हा ही अपेक्षा होती की अमेरिकेला पहिला महिला अध्यक्ष मिळेल. पण अचानकपणे तितकाच वेगळा चेहरा रिंगणात उतरला ज्याचं नाव होतं बराक ओबामा. बराक ओबामा हे पूर्णपणे कृष्णवर्णीय म्हणता येत नाहीत. याचं कारण बराक ओबामा हे कृष्णवर्णीय पिता आणि गौरवर्णीय आई यांच्यापासून जन्माला आलेली संतती होती. पण ते पूर्णपणे गोऱ्या कुटुंबात जन्माला आलेले नव्हते, हे अप्रूव्ह होतं. ते सिनेटर होते आणि त्यामुळे बघता बघता प्राथमिक फेऱ्या ज्या झाल्या त्यामध्ये हिलरी क्लिंटन मागे पडत गेल्या आणि त्यांनाही बराक ओबामा यांचं समर्थन करण्याची पाळी आली आणि बराक ओबामा पुढे हे झाले. सांगायचा हेतू असा की अशा ज्या प्रायमरीज चालतात त्यामध्ये एखाद्या पक्षात कुठला उमेदवार खरोखरच अमेरिकाभर लोकप्रिय आहे हे आधी पक्षांतर्गत ठरवलं जातं. पक्षातल्या विविध नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना खरोखरच तो माणूस आवडलेला आहे का, तरच त्याला पक्षातर्फे उमेदवारी दिली जाते. आणि ती उमेदवारी परत एकदा मिळवण्यासाठी ट्रम्प प्रायमरीमध्ये रममाण झालेले होते आणि डेमोक्रॅट पक्षामध्ये प्रायमरीचा विषय नव्हता, कारण बायडन हे ऑलरेडी अध्यक्ष आहेत. आणि अशा पेनसिल्वानियामध्ये मला वाटते त्या प्रायमरीची काहीतरी रॅली चाललेली होती. प्राथमिक फेरीच्या रॅलीमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे जी रॅली भरवण्यात आली होती त्या रॅलीत ट्रम्प भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. पहिली गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे बायडेन अध्यक्ष झाल्यापासून हळूहळू करत बायडेन यांची लोकप्रियता घटत गेली होती आणि त्यामुळेच ट्रम्प परत एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले होते. पण तरीही
ट्रम्प यांच्या पराभवाला गेल्या वेळी सुद्धा त्यांच्या पक्षातलेच अनेक दगाबाज कारणीभूत होते. डेमोक्रॅट पक्ष तर ट्रम्पना हरवायला टपलेला होता, पण रिपब्लिकन पक्षात सुद्धा ट्रम्प विरोधी अनेक गट कार्यरत होते, अनेक नेते कार्यरत होते आणि त्याचा फायदा बायडेन यांना मिळाला. अदरवाईज बायडेन हा तसा तुलनेने दुबळा उमेदवार होता. बराक ओबामा यांच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीत जो बायडन यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं तरी ते वयाने खूप थकलेले होते. किंबहुना ट्रम्प ज्या वेळेला 2020 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या विरोधात आपण जिंकूच शकणार नाही असं डेमोक्रॅट पक्षालाही वाटत होतं. म्हणूनच पराभूत होण्यासाठीच जो बायडन सारखा दुबळा उमेदवार दिलेला होता. पण गंमत कशी असते बघा मित्रांनो, काल परवाच्या लोकसभा निवडणुकीत आपण जे बघितलं की काँग्रेस किंवा इंडी आघाडी मोदींना किंवा भाजपला हरवू शकत नव्हती. अशा वेळेला भाजपतल्याच अनेक दगाबाजांनी मोदींचं बहुमत हुकवण्याची किमया घडून दाखवली. नेमकी तीच गोष्ट 3.5-4 वर्षापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेली होती. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला परकीय हस्तक्षेपातून सुद्धा हरवण्यात आलं होतं ट्रम्पला. आणि इतकी काटोकाट हेराफेरी निवडणूक आणि मतदानात सुद्धा झाली होती की शेवटी अध्यक्षपदाची सूत्र बायडेन यांच्याकडे देताना सुद्धा हिंसाचार घडला होता. कॅपिटल हिल जी काय राजधानी आहे तिथे. ही सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतो की हे सगळं घडल्याचा जो दुष्परिणाम होता तो निकाल लागल्यानंतरच्या 3 वर्षात अमेरिकनांनी अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे ट्रम्प हे व्यक्तिगतरित्या किती लोकप्रिय आहेत हे बाजूला ठेवा, पण अमेरिकन मतदार आज विचलित झालेला आहे. बायडेन हे अध्यक्ष असल्यामुळेच पुन्हा उमेदवार होणार असतील तर त्याचे दुष्परिणाम अख्ख्या अमेरिकेला अधिक भोगावे लागतील याची जाणीव हळूहळू करत गेल्या 3 वर्षात मतदारांना झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जॉर्ज बुश यांना हरवण्यासाठी बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाने एक नॅरेटिव्ह तयार केला होता की इराक असो अफगाणिस्तान असो अशा युद्धामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि अमेरिकन सैनिकांचा अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अकारण शहीद व्हावं लागतंय, तेव्हा सैन्य परत आणणार असं आश्वासन देत बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पण त्यांनी 8 वर्ष निवडणुका जिंकून आणि सत्ता राबवून इराक किंवा अफगाणिस्तान येथून संपूर्णपणे सैन्य मागे घेतलं नाही. मागे घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली नाही. आणि 2016 मध्ये 2016 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी ती प्रक्रिया सुरू केली. ट्रम्प यांच्यावर युद्धखोर, आक्रमक असे आरोप होत राहिले, पण अमेरिकेला युद्धाच्या खाईतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करणारा डोनाल्ड ट्रम्प हाच अध्यक्ष होता. दुसरीकडे जो बायडन हे डेमोक्रॅट पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर जगात अनेक ठिकाणी परत एकदा अमेरिका युद्धात ओढली गेली. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला असो, युक्रेन आणि रशिया यांच्यातलं
न थांबलेलं युद्ध असो, ही दोन दीर्घकालीन युद्ध, ही जो बायडन यांच्या परराष्ट्र नीतीचा परिणाम आहे. आणि त्याचं नुकसान सोसताना अमेरिका जेरीस आलेली आहे. आणि याची जाणीव जी आहे त्यातूनच बायडेन यांच्या विरोधात हळूहळू करत लोकमत गेले आणि बायडेन विरुद्धचं लोकमत म्हणजेच डेमोक्रॅट पक्षाविरुद्धचं लोकमत होत. पण त्याबद्दल बोलायचं नाही, हे आपल्याकडच्या पुरोगामी माध्यमांची भूमिका असते. अमेरिकेची माध्यमं ही कायम ट्रम्प विरोधी राहिलेली आहे. आणि काल परवा मी जेव्हा तिथे होतो तेव्हा सुद्धा सीएनएनने बातमी काय दिली, तर ट्रम्प यांना रॅलीमधून उचलून नेण्यात आलं, पण ट्रम्पवर गोळीबार झाला हे पण सांगायचं सीएनएन मधून टाळण्यात आलं. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की सातत्याने बायडन यांच्यामुळे अमेरिका जेरीस येत होती. पण जितका ट्रम्प विरोधी प्रचार त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत ही सगळी अमेरिकेतली पुरोगामी लिबरल माध्यम करत होती, तेवढा जाब कधीही बायडेनांना विचारला गेला नाही. पण बायडन यांनी अकारण अमेरिकेला युक्रेन असो, हमास असो, वेगवेगळ्या युद्धात ओढलं. ट्रम्प यांच्यावर खोटे नाटे आरोप ठेवून त्यांच्या इम्पिचमेंटचा प्रयत्न झाला. त्यांना निवडणुकीतून आता सुद्धा बाद ठरवण्यासाठी डावपेच लढवले गेले. आणि लक्षात घ्या की ज्या कंपनीमुळे आपल्या ट्रम्प यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले, त्याच कंपनीच्या पापामुळे काल परवा ती मायक्रोसॉफ्टचा जो काय झाला, ती कंपनी तीच आहे. बायडन यांचा मुलगा हा ज्या उद्योगात गुंतलेला आहे त्यामुळे अमेरिकेला नुकसान झालंय, पण त्याची चौकशी सुद्धा होत नाही. पण ट्रम्पवरच्या खोट्या आरोपासाठी इम्पिचमेंटची ही सगळी पापं कुठेतरी फेडावी लागतात. जे काल परवा आपल्या लोकसभा निवडणुकीत झालं 2024च्या, तितका दगाफटका हा अंतर्गत होत असतो. तो अमेरिकेत सुद्धा होतो आणि भारतीय लोकशाहीत सुद्धा होतो. पण ज्या वेळेला असं द्वेषाचं, नफरतीचं राजकारण प्रेमाच्या नावाखाली, मोहब्बतीच्या नावाखाली खेळलं जातं, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. राहुल गांधी सातत्याने काय बोलतात की भाजप, मोदी संघ द्वेषाचं राजकारण करतो, नफरत का पॉलिटिक्स. पण प्रत्यक्षात राहुल गांधींच्या तोंडातून जी जहरी भाषा, जे जहरी खोटे नाटे आरोप केले जातात, त्यालाच तर नफरत म्हणतात. पण त्याला मोहब्बत म्हणून प्रचार करायचा, हे जेव्हा माध्यम करायला लागतात तेव्हा त्याचे चटके हळूहळू सामान्य जनतेलाही बसायला लागतात आणि त्यातून जनतेचं जनमत बदलायला लागतं. तेच अमेरिकेत झालेलं आहे. ट्रम्प विरोधातल्या खोट्या आणि जहरी प्रचाराचा परिणाम 4 वर्षापूर्वीच्या, 3 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत दिसला. त्याचे चटके सोसल्यावर अमेरिकन मतदाराला, जनतेला जाग यायला लागलेली आहे. जाग यायला लागलेली. आणि मग त्यामुळेच ट्रम्प विरोधात इतकं द्वेषाचं वातावरण निर्माण केलं की हा जो मारला गेलेला हल्लेखोर आहे, त्याच्या मनात किती विष कालवलं गेलं होतं बघा, की त्याने एका रॅलीमध्ये ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम आता बायडेन यांनाच भोगावा लागलाय. कारण ज्या प्रकारे ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे, त्यातून बायडेन विरोधी आणि आपोआपच डेमोक्रॅट विरोधी जेवढा काय जनमत व्हायचं होतं ते झालेलं आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर 1 आठवड्यात बायडेन यांना निवडणूक सोडून पळ काढावा लागला. माघार घेतल्यानंतर बायडन यांनी अमेरिकन
जनभावना ओळखल्या असं त्यांचं गुणगान केलं जातंय. पण ट्रम्प यांच्या हल्ल्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय. कारण ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर प्रायमरी हा विषय संपला. ज्या क्षणी ट्रम्प त्या गोळीबारात जखमी झाले त्या क्षणी आपोआपच रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीज संपल्या होत्या आणि एक प्रकारे त्या गोळी झाडणाऱ्याने आणि ट्रम्प विरोधी नफरतीचं राजकारण करणाऱ्यांनी ट्रम्प यांना उमेदवारी बहाल केली. त्या सहानुभूतीशी टक्कर द्यायची असेल तर बायडेन हा उमेदवार असून चालणार नाही, हे डेमोक्रॅट पक्षाने स्वीकारलेलं सत्य आहे. आणि त्यामुळेच बायडन यांना निवडणुकीतून ऐन वेळेला माघार घ्यावी लागलेली. कारण बायडन निवडणुकीत असणं म्हणजेच ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असं खुद्द बराक ओबामा यांनाही जाहीरपणे मान्य करावं लागलं. त्या एका गोळीबाराने बायडेन यांचा पराभव निश्चित केला असं निष्कर्षाप्रत ओबामांना सुद्धा यावं लागलं. द्वेषाचं राजकारण काही काळ यशस्वी होतं, पण दीर्घकालीन नुकसान सोसावं लागतं. त्याचं त्याचं हे उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीत जो द्वेषाचा फैलाव करण्यात आला, मोहब्बतीच्या नावावर नफरतीचं राजकारण करण्यात आलं, त्याचे परिणाम काँग्रेसलाही आणि इंडी अलायन्स मधल्या भाजप विरोधकांना भोगावे लागतील. त्याची ही चाहूल अमेरिकेत आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. बघू पुढे काय होतं. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.